गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग. सगळ्यांना आवाज ऐकायला येतोय? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना आवाज येतोय का माझा? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर आपण लेक्चर स्टार्ट करूया. स्क्रीन शेअर करतो मी. ओके, तर आपलं जे मागचं लेक्चर होतं ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय? ओके, तर आपण स्टार्ट करूया. तर मागच्या लेक्चरला आपलं पॉलिटिकल सेफगार्ड्स पर्यंत झालं होतं. आता आपण पुढचा पॉईंट स्टार्ट करूया, सर्व्हिस सेफगार्ड. तर सर्व्हिस सेफगार्ड हा नवीन पॉईंट आपण स्टार्ट करूया. तर सर्व्हिस सेफगार्ड म्हणजे काय की आपण जिथे जॉब करतो त्याचे काही तिथे रूल्सचं काही पालन करायला लागतं, त्याला आपण काय म्हणतो, सर्व्हिस सेफगार्ड्स. तर आर्टिकल 16 सबसेक्शन 4 स्टेट्स दॅट स्टेट मे रिझर्व पोस्ट फॉर मेंबर्स ऑफ बॅकवर्ड कास्ट SC/ST which are not adequately represented in the service under the state so as to uplift the weaker sections of the society. म्हणजे काही पोस्ट आपण रिझर्व ठेवतो SC आणि STसाठी की ज्याच्यामुळे त्यांची जी पोझिशन असेल ती सुधरू शकेल. नंतर सेक्शन 16 सबसेक्शन 4A अलाउज द स्टेट टू इम्प्लिमेंट रिझर्वेशन इन द मॅटर ऑफ प्रमोशन ऑफ SC आणि ST. तर काही ठिकाणी त्यांचं प्रमोशनसाठी जागा ठेवल्या जातात. नंतर आर्टिकल 324 स्टेट्स दॅट while taking into the consideration the claim of SC/ST in making appointment to the public sector of center states consultation with the respective public center service commission UPSC SPSC will not be required. तर काही ठिकाणी त्यांना पब्लिक सर्व्हिस कमिशनची मान्यताची गरज नाही आहे, अशा तरतूद त्यांनी करून ठेवलेल्या आहेत. नंतर पुढचा पॉईंट आहे अदर सेफगार्ड्स. तर बाकीच्या काय काय तरतुदी करून ठेवलेल्या आहेत. आर्टिकल 338, 338A, 339 एस्टॅब्लिशेस अ नॅशनल कमिशन ऑफ SC आणि ST. तर त्यांनी एक नॅशनल कमिशन एस्टॅब्लिश केलेलं आहे SC आणि ST लोकांसाठी. नंतर आर्टिकल 339 अलाउज द सेंट्रल गव्हर्नमेंट टू डायरेक्ट स्टेट्स टू इम्प्लिमेंट अँड एक्झिक्यूट प्लॅन फॉर द बेटरमेंट ऑफ SC आणि ST. तर 339च्या आर्टिकलनुसार तर ते कुठलेही प्लॅन इम्प्लिमेंट करू शकतात आणि एक्झिक्यूट करू शकतात, यांच्या बेटरमेंटसाठी एक्झिक्यूट करू शकतात कोणतेही प्लॅन. नंतर लीगल राईट्स. आता आपण मगाशी कॉन्स्टिट्युशनल राईट्स बघितले, आता आपण लीगल राईट्स बघणार आहोत. द शेड्यूल कास्ट हॅज सर्टन लीगल राईट्स ॲज स्टेटेड इन व्हेरियस ॲक्ट्स पास बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर काही त्यांना लीगल राईट्स पण देण्यात आलेले आहेत. तर ते कुठेच आपण बघूया. द व्हेरियस ॲक्ट्स दॅट कॉन्फर लीगल राईट्स ऑन SC आर एज फॉलोज. अनटचेबिलिटी ऑफेन्स ॲक्ट रिनेम्ड ॲज प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स 1976. तर आधी अनटचेबिलिटी ऑफेन्स ॲक्ट होता, त्याला आपण नाव बदललं
प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट असं नाव आहे त्याचं. प्रोव्हाइड्स पेनल्टीज फॉर प्रिव्हेंटिंग अ पर्सन फ्रॉम एंटरिंग अ प्लेस ऑफ वर्शिप ऑर फ्रॉम टेकिंग वॉटर फ्रॉम अ पब्लिक वेल. तर हा कशासाठी आहे की कोण जर अडवणूक करत असेल एखाद्या देवळात जाण्यापासून किंवा विहिरीचं पाणी पिण्यापासून, जर समजा अडवणूक करत असेल तर त्याच्यावरती कारवाई केली जाते. नंतर द पार्लमेंट एनॅक्टेड बाउंडेड लेबर सिस्टीम ॲबॉलिशन फॉर आयडेंटिफिकेशन, लिबरलायझेशन अँड रिहॅबिलिटेशन ऑफ बाउंडेड लेबर. म्हणजे जे गुलामगिरीत काम करतात तर त्यांनी काय केलं, बाउंडेड लेबर सिस्टम काढली. तर ही लोकं कुठे आहेत ते आयडेंटिफाय करायला, त्यांचं लिबरलायझेशन, त्यांच्या सोयी सोप्या करायला आणि त्यांना चांगलं जीवन जगावं म्हणून रिहॅबिलेट करायला त्यांनी तरतुदी केल्या. नंतर द पार्लमेंट हॅज इंट्रोड्यूस द चाइल्ड लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ॲक्ट 1986 टू प्रोहिबिट द एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रेन इन सर्टन ऑक्युपेशन अँड प्रोसेशन. म्हणजे चाइल्ड लेबर थांबवण्यासाठी त्यांनी काही तरतुदी केल्या या ॲक्टमध्ये की जेणेकरून काही ठिकाणी त्यांना जॉब दिले गेले नाही पाहिजेत, काही ऑक्युपेशन्समध्ये आणि प्रोसेसमध्ये. नंतर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एनॅक्टेड द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्ट 19 आहे, ते 13 नाही, 1969 टू प्रिव्हेंट ॲट्रॉसिटीज अगेन्स्ट SC आणि ST. म्हणजे त्यांच्या विरुद्ध जे काय काम केलं जातं ते स्टॉप करण्यासाठी हा कायदा काढण्यात आला, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स, की त्यांच्या विरुद्ध काय केलं गेलं नाही पाहिजे. दिस ॲक्ट ऑल्सो एम्स ॲट द सोशल इन्क्लुजन ऑफ SC ST इन टू द मेन स्ट्रीम ऑफ द सोसायटी. तर त्यांना आपल्या जनरल सोसायटीमध्ये जागा मिळावी म्हणून याच्यात काही तरतुदी करण्यात आल्या. द पेनल्टी इज इम्पोज ऑन द ऑफेंडर्स which should not be less than 6 months but which may extend to 5 years with a fine. तर यांना या कायद्याचं जे भंग करतात त्यांना 6 महिन्याची जेल किंवा 5 वर्षाची जेलपर्यंत आपण एक्सटेंड करू शकतो आणि शिवाय त्यांना पेनल्टी पण लागू शकतो. द ॲक्ट कंटेन्स प्रोव्हिजन फॉर रिलीफ्स अँड कॉम्पन्सेशन फॉर द विक्टिम्स ऑफ ॲट्रॉसिटीज. तर त्यांच्यासाठी काही तरतूद केलेल्या आहेत की ज्याच्यामुळे त्यांना न्याय मिळावा. नंतर द ॲक्ट एम्प्लॉयमेंट अँड मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ ड्राय लॅट्रिन्स वॉज पास्ड फॉर प्रोव्हाइड फॉर प्रोव्हिजन्स ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स ॲज वेल ॲज कन्स्ट्रक्शन ऑफ कंटिन्युअस ऑफ ड्राय लॅट्रिन फॉर रेग्युलेशन ऑफ कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स ऑफ वॉटर सील लॅट्रिन्स अँड फॉर मॅटर्स कनेक्टेड विथ देअरविथ ऑर इन्सिडेंटल. म्हणजे थोडक्यात आपण या लोकांना जे काय युरिनल्स आहेत तर तिकडे जाण्यापासून जो मज्जाव केला जायचा तर त्याच्या विरोधात पावलं उचलली गेली. नंतर पुढचं आहे फॉर्म्स ऑफ व्हायोलेशन ऑफ राईट्स ऑफ SCs. तर यांच्या विरुद्ध काय काय केलं जायचं, त्यांना व्हायोलेट कसं केलं जायचं त्याच्याबद्दल आपण बघूया. डिस्पाईट द कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क देर आर ग्रॉस व्हायोलेशन ऑफ ह्युमन राईट्स ऑफ SC एस्पेशली बाय द अपर कास्ट पीपल. म्हणजे काही अपर कास्ट पीपल यांची छळवणूक करायचे. तर काही व्हायोलेशन्स आपण बघणार आहोत. तर पहिला प्रॉब्लेम आहे अनटचॅबिलिटीबद्दलचा. अकॉर्डिंग टू आर्टिकल 17 ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, untouchability is abolished and its practice in any form is forbidden. म्हणजे अनटचॅबिलिटी आता पूर्णपणे काढून टाकण्यात आलेली आहे आणि त्याची जे कोण जर समजा करत असतील अनटचॅबिलिटी तर त्यांना कायद्याने शिक्षा केली जाते. दिस मीन्स प्रॅक्टिस ऑफ अनटचॅबिलिटी इज अन ऑफेन्स अँड एनीवन डुईंग सो इज पनिशेबल बाय लॉ. तर याचा अर्थ काय की अनटचॅबिलिटी जर समजा कोण करत असेल हा कायद्याने गुन्हा मानला जातो आणि तो एक त्याच्यावरती कायदा त्यांना काही शिक्षाही देऊ शकतो.
तर टू मेक अनटचॅबिलिटी लॉ स्ट्रिकर पार्लमेंट पास्ट अनटचॅबिलिटी ऑफेन्स ॲक्ट. तर हे स्ट्रिक करण्यासाठी पार्लमेंटने अनटचॅबिलिटी ऑफेन्स ॲक्ट काढला, विच वॉज अमेंडेड अँड रिमेंड ॲज प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल ॲक्ट. म्हणजे त्याला त्याचं नाव बदलण्यात आलं आणि त्याला प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट ॲक्ट असं नाव दिलं गेलं. डिस्पाईट द अनटचॅबिलिटी ॲक्ट, some of the SCs still feel that the sting of untouchability which affects their development. तर हा जरी कायदा काढला गेला तरी काही SCsना वाटतं की हा जो अनटचॅबिलिटी आहे हा त्यांच्या डेव्हलपमेंटच्या त्यांना डेव्हलप होऊन देत नाही आहे. पुढचा पॉईंट आहे इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन. तर इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन म्हणजे या लोकांना गरीब कमी पगार दिला जातो, त्यांचं आर्थिक खर्चीकरण केलं जातं. द SCs आर ऑल्सो फेस द प्रॉब्लेम ऑफ इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन. इन रुरल इंडिया SCs आर फेस इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन ऑन अकाउंट ऑफ देअर इनलिटरसी अँड पॉवर्टी. तर त्यांचं शिक्षण आणि गरिबी असल्यामुळे त्यांना हा प्रॉब्लेम फेस करायला लागतो. द लँडलॉर्ड एक्सप्लॉइट द वीकर सेक्शन बाय मेकिंग देम वर्क फॉर लॉंग आवर्स ॲट लोअर वेजेस. तर यांना खूप वेळ काम करायला लागतं आणि तेही कमी पगारात. द मनी लेंडर्स ऑल्सो एक्सप्लॉइट द वीकर सेक्शन्स बाय चार्जिंग हायर रेट्स ऑफ लोन. तर जे मनी लेंडर्स आहेत ते त्यांना खूप इंटरेस्ट जो व्याजाचा दर आहे ते खूप चार्ज करतात. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे बाउंडेड लेबर, ज्याला आपण गुलाम असं म्हणतो किंवा बेगर असं म्हणतो. फोर्सिंग द SCs टू वर्क ॲज अ बेगर or other forms of force or bounded labor. For instance, most bounded labor are low caste, illiterate and extremely poor, while the employers are usually high caste, literate, comparatively wealthy and relatively more powerful members of the society. तर याच्यात कसं होतं की गुलाम लोकांना जे लोक ठेवतात तर ते शिकलेले असतात, नंतर त्यांच्याकडे सधन असतं, पैसाचा प्रॉब्लेम नसतो आणि ते पॉवरफुल मेंबर्स असतात. तर याच्यासाठी काही कायदे आपल्याला काढायला लागतात. अकॉर्डिंग टू वन एस्टिमेट 87% ऑफ द बाउंडेड लेबर आर शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राईब. तर जवळजवळ 87% बाउंडेड लेबर हे शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब कॅटेगरीतले असतात. नंतर पुढचा पॉईंट आहे डिस्क्रिमिनेशन ॲट स्कूल. म्हणजे शाळेत पण त्यांना चुकीची वागणूक दिली जाते. तर डिस्क्रिप्शन ॲट स्कूल ऑफ चिल्ड्रेन belonging to members of SCs. There are instances in which SCs were forced to sit at a distance from an upper caste student. तर ते वरच्या कास्टच्या स्टुडंटपासून त्यांना दूर बसवलं जातं. There are cases where some teachers pay no attention towards their education. तर अशाही केसेस आहेत की टीचर्स लोक त्यांच्याकडे कमी लक्ष देतात. सो SC स्टुडंट्स आर फोर्स्ड टू डू वर्क लाईक क्लिनिंग स्कूल्स, वॉश युटेन्सिल्स एक्सेट्रा. तर काही ठिकाणी तर त्यांना अशी कामं दिली जातात की स्कूल धुवायला किंवा काही तिकडची भांडी धुवायला पण अशी कामं दिली जातात. सच फ्रिक्वेंट डिस्क्रिमिनेशन इन द स्कूल कंपेल्स द SCs चिल्ड्रन टू लिव्ह एज्युकेशन. याच्यामुळे SC स्टुडंट्सना शाळा सोडायची गरज लागते. नंतर असॉल्ट ऑन वुमन. तर काही ठिकाणी लेडीजवरती पण अत्याचार केले जातात. असॉल्ट ऑन वुमन बिलॉंगिंग टू SCs विथ अन इंटेन्शन टू डिसऑनर ऑर आउटरेज हर मॉडेस्टी. म्हणजे तिचा मान सन्मान वरती परिणाम करण्यासाठी त्यांच्यावरती अन्याय केला जातो. इन एप्रिल 2001 अशम्मा, अ 40-year-old दलित जोगिनी फ्रॉम महाबुंदर डिस्ट्रिक्ट आंध्र प्रदेश was physically attacked and verbally abused after she entered into a village temple as a part of the state government anti-touchability drive. तर 2001 साली 40 वर्षाच्या
लेडीजना आंध्र प्रदेशवरनं काढण्यात आलं, कारण ती टेम्पलमध्ये चालली होती, तर तिला काढण्यात आलं. तर टेम्पल वॉज इनिशियली वॉश्ड, म्हणजे ते धुतलं गेलं त्यांनी, अँड लेटर डिस्ट्रॉईड ड्यू टू हर ॲलिगली पॉल्युटिंग द टेम्पल. तर अशा प्रकारच्या घटना इथे घडल्या जातात. शी रिसिव्ह नो गव्हर्नमेंट कॉम्पन्सेशन, तिला गव्हर्नमेंटकडनं काही कॉम्पन्सेशन मिळालं नाही. अँड द टेम्पल रिमेन बेअर टू दलित्स, म्हणजे ते दलित लोकांना ते ओपन नाही आहे. तर अशाही गोष्टी समाजात होत आहेत. नंतर इन्सल्टिंग ह्युमन डिग्निटी. तर दलित लोकांना कसं आहे, त्यांचं तोंड काळं केलं जातं, पेंटेड फेसेस ऑर बॉडी, देअर बाय इन्सल्टिंग द ह्युमन डिग्निटी ऑफ एससीज. In October 2006, a mob of 60 upper caste villagers stormed the village of Bhutmagas in Khelarangi, भंडारा डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. तर भंडारामध्ये 60 वरच्या लोकांनी काळं फासलं लोकांना. 40-year-old सुरेखा, हर डॉटर प्रियांका अँड सन रोशन अँड सुधीर वेर ड्रॅग फ्रॉम होम, स्ट्राइप नेकेड, बीटन अँड टेकन टू द विलेज कोर्ट्स. म्हणजे या लोकांना काढलं गेलं, त्यांना मारलं लोकांनी, आणि चौकात त्यांना खूप मारलं गेलं त्यांना. ॲट द विलेज स्क्वेअर बोथ वुमन्स वेअर रेप, त्यांच्यावरती रेप केला झाला तासाभराने, आणि नंतर 4 लोकांना मारलं गेलं. तर अशा खूपच हिंसक घटना घडत आहेत. नंतर पुढचा पॉईंट आहे फोर्सफुल इविक्शन. तर फोर्सफुल इविक्शन म्हणजे लोकांना मारलं जातं, इंजुरी केली जाते. इनह्युमन ॲक्ट्स विथ द इंटेन्शन टू कॉज इंजुरी, इन्सल्ट or annoyance of the member of SC community, such as dumping of etc. waste material carcass in their premises or neighborhoods. म्हणजे इथे कसं आहे की त्यांच्या एरियामध्ये कचरा फेकला जातो, काही मेलेल्या प्राण्यांचे अवशेष फेकले जातात. तर काही ठिकाणी त्यांना असं वाईट साईड खायलाही दिलं जातं. देर आर केसेस ऑफ फोर्सिंग अ मेंबर ऑफ SC टू ड्रिंक ऑर ईट एनी इनएडिबल ऑर ऑप्शनेस सबस्टन्स सच ॲज युरिन, डेड ॲनिमल, रॉटन व्हेजिटेबल, असं खराब त्यांना खायला दिलं जातं. नंतर डेनियल फ्रॉम वोटिंग, म्हणजे त्यांना जबरदस्ती वोट करायला लावतात. फोर्सफुली वोटिंग इन फेवर ऑफ पर्टिक्युलर कॅन्डिडेट्स इन अ मॅनर अदर दॅन प्रोव्हाइडेड बाय द लॉ. म्हणजे त्यांना लॉ, कायदा ज्याला मान्यता देत नाही, तर कायदा ज्यांना मान्यता देत नाही, तर अशा प्रकारची वागणूक त्यांना दिली जाते आणि त्यांना फोर्स केलं जातं की त्यांनी एखाद्या माणसाला मत द्यावं. एनी टाइम्स SCs आर फेसिंग डेनियल फ्रॉम वोटिंग. फॉर इन्स्टन्स, मुन्नालाल बिलॉंगिंग टू SC वॉज बीटन टू डेथ इन आग्रा इन March 2012, reportedly for refusing a vote for a particular party candidate during the election to State Assembly of UP. म्हणजे त्यांनी त्या माणसाला मत दिलं नाही म्हणून त्याला मारलं लोकांनी. तर अशाही घटना घडत आहेत. नंतर ह्युमिलेशन, इन्सल्टिंग अ मेंबर ऑफ SC, म्हणजे त्यांचा इन्सल्ट केला जातो विथ अ इंटेन्शन टू ह्युमिलेट इन एनी प्लेस विथ इन पब्लिक इन्क्लुडिंग ॲट द वर्क प्लेस. म्हणजे त्यांना त्यांचा इन्सल्ट केला जातो एखाद्या देवळाच्या ठिकाणी. तर ऑल्दो द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डज नॉट परमिट सच ॲक्टिव्हिटीज, म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या नुसार यांना अशा ॲक्टिव्हिटीज करायला अलाउड नाही, तरी पण अशा घटना घडल्या जातात.
1-2 मिनटं जरा. नंतर पुढचा पॉईंट आहे डिस्ट्रक्शन ऑफ पॉवर प्रॉपर्टी. तर काय काय ठिकाणी त्यांची घरं उद्ध्वस्त केली जातात. बर्निंग ऑफ हाउसेस और प्रॉपर्टी बिलोंगिंग टू द मेंबर्स ऑफ SCs. फॉर इन्स्टन्स कास्ट एट्रॉसिटी इन लाथोर Bolangir district of Orissa. More than 50 houses were burnt by upper caste in January 2012. तर जवळजवळ 50 घरं जाळली जानेवारी 2012ला. गोहाना अ स्मॉल तहसील इन सोनेपत डिस्ट्रिक्ट इन स्टेट ऑफ हरियाणा witnessed a caste rivalry between Dalits and the dominant caste Jats, resulting into mass exodus of Dalits and finally burning down of about 60 दलित हाऊसेस. तर इकडे दोन समाजामध्ये हिंसा होऊन 60 दलित हाऊस जी जाळली गेली. काय काय ठिकाणी त्यांचे खूनही होतात, जसे मर्डर्स अँड किलिंग्स ऑफ मेंबर्स ऑफ STs. फॉर इन्स्टन्स चीफ ऑफ रणवीर सेना, a private military of upper caste landlord, is allegedly responsible for several killings including Lakshmanpur Bate massacre of 61 Dalits way back in December 1996. म्हणजे या लोकांनी 61 दलित लोकांना मारलं आणि नंतर ज्यांचा जो चीफ होता ब्रह्मेश्वर स्कीम त्याला पण मारलं 1 जून 2012ला. नंतर पुढचा पॉईंट आहे रिड्रेसल मेकॅनिझम फॉर SCs. म्हणजे त्यांना न्याय कशा प्रकारे दिला जातो. तर कॉन्स्टिट्यूशन बाय आर्टिकल 32 अँड आर्टिकल 226 हॅज रिकग्नाइज्ड एव्हरी इंडिव्हिज्युअल्स राईट to seek redressal from the court of if his her rights are violated. म्हणजे या आर्टिकलनुसार प्रत्येक माणसाला राईट दिलेला आहे की जर समजा त्याच्यावर अन्याय झाला तर त्याला न्याय मिळावा. आर्टिकल 32 स्टेट्स दॅट वेन अन इंडिव्हिज्युअल इज डिप्राइव्ड ऑफ फंडामेंटल राईट्स ही कॅन मूव टू द सुप्रीम कोर्ट अँड सीक जस्टिस. तर एखाद्या माणसाचे जर समजा त्याला फंडामेंटल राईट्स जर दिले गेले नाहीत तर तो सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. अंडर आर्टिकल 32 द पार्लमेंट कॅन एम्पॉवर एनी अदर कोर्ट टू एक्झिक्यूट द पॉवर ऑफ सुप्रीम कोर्ट विदिन द लोकल लिमिट्स ऑफ द ज्युरिडिक्शन. जर समजा त्या माणसाला जर पॉसिबल नसेल तर पार्लमेंट लोकल कोर्टना पण सांगू शकतो की सुप्रीम कोर्टचे जे अधिकार आहेत ते त्यांनी लावावे. द गव्हर्मेंट ऑफ इंडिया हॅज सेटअप रिड्रेसल मेकॅनिझम ॲट नॅशनल लेवल अँड ॲट स्टेट लेवल. म्हणजे गव्हर्मेंटनी रिड्रेसल मेकॅनिझम जे आहेत ते नॅशनल लेवल आणि स्टेट लेवलला ठेवलेले आहेत. The redressal mechanisms are in form of commissions such as National Human Rights Commission, State Human Rights Commission, National Commission for Women असे आहेत ते. म्हणजे नॅशनल लेवलला नॅशनल ह्युमन राईट्स आहे, नंतर नॅशनल कमिशन फॉर वुमन हे 2 आहेत आणि स्टेट लेवलला स्टेट ह्युमन राईट कमिशन हे आहे. विथ स्पेशल रेफरन्स टू शेड्यूल कास्ट द गव्हर्मेंट हॅज सेटअप नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब. तर त्यांना स्पेशल रेफरन्स द्यायला पाहिजे, पण गव्हर्मेंटनी नॅशनल कमिशन हे शेड्यूल कास्ट लोकांसाठी पण चालू केलेलं आहे. नंतर आपण आता नॅशनल कमिशन बघूया. नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट. द स्टॅट्युटरी नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स केम इन टू बीइंग कॉन्सिक्वेंट अपॉन द पासिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन 65th अमेंडमेंट 1990. तर हे कधी चालू झालं? 65th अमेंडमेंट
1990ला चालू झालं. द फर्स्ट कमिशन अंडर द कॉन्स्टिट्यूशन 65th अमेंडमेंट वॉज कॉन्स्टिट्यूटेड इन मार्च 1992. तर पहिलं कमिशन कधी चालू केलं? मार्च 1992ला पहिलं कमिशन आलं. सबसिक्वेंटली consequent upon the constitution 89 amendment 2003 came into force on 19 February 2004. The erstwhile National Commission was for Scheduled Caste and Scheduled Tribes was replaced by National Commission was Scheduled Caste and National Commission for Scheduled Tribes. म्हणजे या अमेंडमेंटने ते 19 फेब्रुवारी 2004ला हे रिप्लेस केलं. त्याचे दोन नॅशनल कमिशन झाले, एक शेड्यूल कास्टसाठी आणि एक दुसरं शेड्यूल ट्राईबसाठी. आता आपण त्यांचे फंक्शन्स बघणार आहोत. फंक्शन्स ऑफ द नॅशनल कमिशन फॉर SC. तर त्यांचे काय काय फंक्शन्स आहेत? टू इन्व्हेस्टिगेट अँड मॉनिटर ऑल मॅटर्स रिलेटिंग टू द सेफगार्ड्स प्रोव्हाइडेड फॉर द शेड्यूल कास्ट अंडर दिस कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया or under any other law or under any order of the government and to evaluate the working of such regards. म्हणजे कुठलाही मॅटर असेल त्याच्यावरती त्यांना न्याय द्यायला किंवा अजून त्याच्यावरती काही प्रॉब्लेम आला त्याच्यावरती न्याय देण्याचं काम त्यांचं आहे. टू एन्क्वायर इन टू स्पेसिफिक कंप्लेंट्स विथ रिस्पेक्ट टू डेप्रिवेशन ऑफ राईट्स अँड सेफगार्ड्स ऑफ शेड्यूल कास्ट. म्हणजे कोणत्याही प्रकारचे जर समजा त्यांचे जे हक्क आहेत त्यांना जर मिळत नसतील तर तिकडे एन्क्वायरी करण्याचा त्यांचं जबाबदारी आहे. टू पार्टिसिपेट अँड ॲडवाईज ऑन द प्लॅनिंग प्रोसेस ऑफ सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ द शेड्यूल कास्ट अँड टू इव्हॅल्युएट द प्रोग्रेस ऑफ देअर डेव्हलपमेंट अंडर द फंक्शन्स ऑफ युनियन अँड एनी स्टेट. म्हणजे कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी करण्याचं आणि त्याचं इव्हॅल्युएट म्हणजे त्याचे रिझल्ट चेक करण्याचं त्यांचं फंक्शन आहे. नंतर टू प्रेझेंट टू द प्रेसिडेंट ॲन्युअल रिपोर्ट्स अँड अदर रिपोर्ट्स अपॉन द वर्किंग ऑफ दोज सेफ रिगार्ड्स. म्हणजे प्रेसिडेंटला त्यांचे ॲन्युअल रिपोर्ट प्रेझेंट करणे हे पण त्यांचं काम आहे. टू मेक इन सच रिपोर्ट्स रिकमेंडेशन ॲज टू measures that should be taken by the union or any state for the effective implementation of those safeguards and other measures for the protection, welfare and socio-economic development of the scheduled caste. म्हणजे त्यांच्याबद्दल काय रेकमेंड करायचे की जेणेकरून त्यांची परिस्थिती सुधारेल. टू डिस्चार्ज सच अदर फंक्शन्स in relation to the protection, welfare and development and advancement of scheduled caste as president may subject to the provision of any law made by parliament by rule specified. तर अजून काही जर समजा फंक्शन्स असतील जो प्रेसिडेंट सांगत असेल ते करण्याचा यांना अधिकार आहे. ओके, पुढचा पॉईंट आहे पॉवर ऑफ कमिशन. तर कमिशनच्या काय काय पॉवर्स आहेत? द कमिशन शॉल while investigating any matter or inquiring any complaint have all the powers of civil court trying in a suit in respect of the following. तर कमिशनकडे सगळ्या पॉवर्स आहेत ज्या सिव्हिल कोर्टकडे असतात त्या सगळ्या पॉवर्स आहेत. तर काही आपण डिस्कस करूया. समॉनिंग अँड एन्फोर्सिंग द अटेंडन्स ऑफ एनी पर्सन फ्रॉम एनी पार्ट ऑफ इंडिया एक्झामिंग हिम ऑन ओथ. म्हणजे शपथ घेण्याच्या दिवशी त्यांना अटेंडन्स घ्यायचा अधिकार आहे. रिक्वायरिंग द डिस्कवरी अँड प्रोडक्शन ऑफ एनी डॉक्युमेंट. कुठलेही तो डॉक्युमेंट्स मागू शकतो. रिसिविंग एव्हिडन्स ऑन ॲफिडेविट्स. तर ॲफिडेविट्सचे प्रूफ तो मागू शकतो. रिक्विजिशिंग एनी पब्लिक रेकॉर्ड ऑर कॉपी देअर ऑफ फ्रॉम एनी कोर्ट ऑर ऑफिस. तर कुठल्याही कोर्टातनं कुठलीही कॉपी तो मागवू शकतो. इश्युइंग कमिशन्स फॉर द एक्झामिनेशन ऑफ विटनेस अँड डॉक्युमेंट्स. म्हणजे जर समजा कुठलाही विटनेस किंवा डॉक्युमेंट्स त्याला जर क्रॉस चेक करायचा असेल तर तो ऑर्डर देऊ शकतो. एनी ऑर्डर विच द प्रेसिडेंट मे डिटरमाइन.
तर कुठलीही ऑर्डर जो प्रेसिडेंट ठरवतो तो कमिशन लागू शकतो. द युनियन अँड एव्हरी स्टेट गव्हर्नमेंट शॉल कन्सल्ट द कमिशन ऑन ऑल मेजर पॉलिसी मॅटर्स अफेक्टिंग द शेड्यूल कास्ट. तर युनियन आणि प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटनी कमिशनला कन्सल्ट करायचं कुठलीही पॉलिसी मॅटर जे शेड्यूल कास्टना अफेक्ट करत असेल त्याच्या संदर्भात. एन्क्वायरी इंटू स्पेसिफिक कंप्लेंट्स. द कमिशन इज रिक्वायर्ड टू एन्क्वायर इंटू स्पेसिफिक कंप्लेंट्स with respect of deprivation of rights and safeguards of scheduled caste. तर कमिशनला कुठलीही कंप्लेंट असेल तर त्याची एन्क्वायरी करणं त्यांना भाग आहे. इन ऑर्डर टू इनेबल द कमिशन टू परफॉर्म दिस फंक्शन इफेक्टिवली अँड एफिशियंटली द कमिशन The commission would like the member of scheduled caste to know that it would be easier to inquire into their grievances. तर कमिशननी इफेक्टिवली आणि इफिशियंटली जर काम करायचं असेल तर शेड्यूल कास्टच्या लोकांनी त्यांच्याकडे तक्रारी नोंदवाव्यात. नंतर एन्क्वायरी इंटू केसेस ऑफ ॲट्रॉसिटीज. म्हणजे जर समजा त्यांना जर त्यांच्यावर अन्याय झाला तर त्याच्या केसेसची एन्क्वायरी करायची. वेदर इन्फॉर्मेशन इज रिसिव्ड बाय द कमिशन अबाउट एनी इन्सिडेंट ऑफ ॲट्रॉसिटी अगेन्स्ट द पर्सन बिलॉंगिंग टू शेड्यूल कास्ट, द कमिशन वुड इमिडिएटली गेट इन टच with the law enforcing and administrative machinery of the state and the district of ascertain the details of incident and the action taken by the district administration. म्हणजे जर कुठलाही जर इन्सिडेंट झाला तर कमिशन त्याच्याबद्दल एन्क्वायरी करणार आणि त्यांना डिस्ट्रिक्ट लेवलला ते हाताळणार. द कमिशन एन्श्युअर द फॉलोइंग while by monitoring and issuing instruction to the concerned authorities. तर कमिशन ही जाटपडताळ करून घेतो काही इन्स्ट्रक्शन देण्याच्या अगोदर. वेदर द सीन ऑफ ऑकरन्स ऑफ द क्राईम हॅज बीन विजिटेड इमिडिएटली बाय कलेक्टर अँड सुप्रिटेंडेंट ऑफ द पोलीस ऑफ द डिस्ट्रिक्ट ऑफ रिसिप्ट ऑफ इन्फॉर्मेशन. की ज्या ठिकाणी हा इन्सिडेंट झाला तर तो कलेक्टर आणि तिकडे सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस व्हिजिट त्यांची झाली आहे का. वेदर प्रॉपर FIR इज रजिस्टर्ड इन लोकल पोलीस स्टेशन. लोकल पोलीस स्टेशनला त्यांची FIR नोंदवली गेली आहे का. वेदर द नेम्स ऑफ ऑल पर्सन्स इन्वॉल्व सायटेड बाय द कंप्लेंट हॅज बीन इन्क्लुडेड इन द FIR. म्हणजे जे जे लोक इन्वॉल्व आहेत त्यांची नावं FIRमध्ये नोंदवली गेली आहेत का. वेदर इन्व्हेस्टिगेशन हॅज बीन taken by senior police officer as per the provision of SC and ST Act. म्हणजे सिनियर पोलीस ऑफिसरनी त्याच्यावरती काय इन्व्हेस्टिगेशन केली आहेत का. नंतर वेदर प्रॉपर चार्जशीट इज फाईल. म्हणजे एक प्रॉपर जी चार्जशीट फाईल केली जाते तशी फाईल केली आहे का. वेदर स्पेशल प्रॉसिक्युटर्स आर अपॉइंटेड टू हँडल दीज केसेस. म्हणजे स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर्सना आपण अपॉइंट केलं आहे का त्या केसेस हँडल करण्यासाठी. वेदर पोलीस असिस्ट द कोर्ट्स इन ब्रिंगिंग फॉरवर्ड विटनेसेस अँड सी द कल्प्रिट्स आर सस्टेबली पनिश बाय द कोर्ट्स. म्हणजे विटनेसला आणताना पोलीस त्यांच्याबरोबर आहे का बघणं आणि हे बघणं की कल्प्रिट्स लोकांना बरोबर शिक्षा दिली जाते की नाही हे चेक करणं. नंतर पुढचा पॉईंट आहे शेड्यूल ट्राईब्स. तर शेड्यूल ट्राईब्स म्हणजे काय. आर्टिकल 366(25) ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डिफाईन्स ST ॲज सच ट्राईब्स ऑर ट्रायबल कम्युनिटीज ऑर पार्ट्स ऑफ ऑर ग्रुप्स within such tribes or communities as deemed under Article 342 to be scheduled tribes for the purpose of constitution. म्हणजे या
तर कॉन्स्टिट्यूशननुसार अशा ट्राईब्स किंवा कम्युनिटीज ज्या ट्रायबल कम्युनिटीजच्या पार्ट आहेत तर त्यांना आपण शेड्यूल्ड ट्राईब्स असं म्हणतो. ॲज पर 2011 सेन्सस, STs फ्रॉम 8.6% ऑफ टोटल पॉप्युलेशन ऑफ इंडिया, म्हणजे जी 2011 साली जी जनगणना झाली त्यानुसार 8.6% आपले टोटल पॉप्युलेशनचे हे ST लोक आहेत. 10 स्टेट MP, महाराष्ट्र, ओडिसा, गुजरात, राजस्थान, झारखंड, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, वेस्ट बेंगॉल, कर्नाटक हॅव लार्ज नंबर ऑफ STs. तर हे 10 राज्य आहेत, MP, महाराष्ट्र, ओरिसा, गुजरात, राजस्थान, झारखंड, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, वेस्ट बेंगॉल, कर्नाटक, याच्यात सर्वाधिक टक्के ST लोक आहेत. These states accounts over 83% of the total ST population in India. तर या राज्यांमध्ये 83% हे लोक ST आहेत. In terms of concentration of population, the northeastern states of India have the highest percentage of population belonging to ST community. तर नॉर्दर्न ईस्टर्न स्टेट्समध्ये सर्वात जास्त ST लोक आहेत. मिझोरम आणि लक्षद्वीप has the highest percentage of population belonging to ST community at about 95%. तर मिझोरम आणि लक्षद्वीपमध्ये सगळ्यात जास्त ST लोक आहेत, 95% हे ST लोक आहेत. नंतर कॉन्स्टिट्युशनल अँड लिगल राईट्स ऑफ शेड्यूल्ड ट्राईब्स, तर हे जवळजवळ आपण आधी बघितले तसेच आहेत. तर कॉन्स्टिट्युशनल राईट्स पहिले, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया प्रोव्हाइड्स सेफगार्ड्स टू शेड्यूल्ड ट्राईब्स. The constitutional rights or safeguards can be grouped as follows. तर त्यांना ग्रुपिंग कसं करायचं? सेफगार्ड आर ग्रुप इंटू 6 कॅटेगरीज. त्यांचे 6 कॅटेगरीज केले. सोशल सेफगार्ड, इकॉनॉमिक सेफगार्ड, एज्युकेशनल, पॉलिटिकल, सर्व्हिस, एम्प्लॉयमेंट आणि अदर सेफगार्ड. तर त्याच्यात सोशल, इकॉनॉमिक हे तेच आहेत, एज्युकेशनली तेच आहे, पॉलिटिकली तेच आहे, सर्व्हिसमध्ये पण तेच आहेत, फक्त त्यांचे जे आर्टिकलचा नंबर आहे तो बदलला आहे. तर पहिलं 16(4) हे त्यांच्यासाठी वेकन्सीज ठेवतं, नंतर 16(4)A हे त्यांच्या प्रमोशनकडे बघतं आणि 16(4)B जर समजा कुठल्या जर जागा भरल्या नसतील तर त्यांच्याकडे बघितलं जातं. ठीक आहे, तर आपण बाकी अदर सेफगार्ड्स वगैरे पुढच्या लेक्चरला बघूया. तर आजचं लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू.